हिंदू धर्मात भगवान शिव यांना सृष्टीचे सहारक आणि पुनर्निर्माता मानले जाते. त्यांच्या उपासनेचे सर्वात पवित्र रूप म्हणजे ज्योतिर्लिंग. भारतात विखुरलेली 12 ज्योतिर्लिंगे ही शिवभक्तासाठी अत्यंत श्रद्धास्थाने मानली जातात. 12 ज्योतिर्लिंगामागे एक अद्भुत कथा दडलेली आहे. काय आहे ती कथा हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. देशात विविध ठिकाणी भगवान शिवाचे ज्योती शिवलिंग आहे. ज्योती शिवलिंग हे साधे शिवलिंग नसून भगवान शिव याच्या अनंत आणि निराकार स्वरूपाचे प्रतीक मानलं जातं. ज्योती म्हणजे दिव्य प्रकाश, लिंग म्हणजे त्या परमशक्तीचं चिन्ह. त्यामुळे ज्योतिर्लिंग म्हणजे अनंत प्रकाश रूपातील शिव. शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा वाद झाला. यामुळे अचानक एक असुर तेजस्वी अग्निस्तंभ म्हणजे प्रकाशाचा खांब प्रकट झाला. या स्तंभाचा ना आरंभ दिसत होता ना शेवट. ब्रह्मदेव वरच्या टोकाचा शोध घ्यायला गेले तर विष्णू पाताळात खालचा टोक शोधायला गेले, पण दोघांनाही या स्तंभाचा अंत काही सापडेना. तेव्हा प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की मीच या सृष्टीचा आधी आणि अंत आहे. याच अनंत ज्योतीच्या रूपाला ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. ज्योतिर्लिंग हे स्वयंभू मानलं जातं. ते सृष्टीच्या सुरुवात आणि अनंताचं प्रतीक आहे. भक्तांसाठी ते मोक्ष म्हणजे मुक्ती देणारं मानलं जातं. भारतामध्ये एकूण 12 प्रमुख ज्योतिर्लिंग आहे, ज्यांना अतिशय पवित्र मानली जातात. येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. प्रत्येक ज्योतिर्लिंग विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मानुसार ज्योतिर्लिंगाचं दर्शन हे अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानलं जातं. भगवान शिवाच्या या तेजस्वी रूपाचं दर्शन घेतल्याने आध्यात्मिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यावर फायदा होतो. भूतकाळातील पाप कमी होतात आणि आत्मशुद्धी होते. मंदिरातील शांत वातावरण आणि शिवभक्तीमुळे मन शांत होते, ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. भक्ताने मनापासून प्रार्थना केल्यास त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होतात. शिवपुराणानुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग मानले जाते. त्यामुळे ज्योतिर्लिंगांना अवश्य भेट द्यायला हवी. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या ज्योतिर्लिंगाला भेट दिली त्याचं नाव कमेंटमध्ये अवश्य लिहा. धन्यवाद.